नमस्कार, वर्धानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी आता आपल्याला एका नवीन इश्यूकडं आपलं लक्ष वेधू इच्छितो. FBOनी कुठल्या बाबतीत काय काय नोंदी ठेवल्या पाहिजेत स्वच्छतेच्या आणि त्याच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारचं ठेवलं पाहिजे या संदर्भात आज आपण अगदी या शॉर्टमध्ये चर्चा करणार आहोत. आता आपण पाहाल तर त्यांनी पहिल्यांदा स्वच्छतेची अतिशय गंभीरपणे काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता ही जी आहे त्या अन्न सुरक्षेची ही पहिली पायरी आहे. त्यामध्ये मग हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, किराणा दुकान, अन्न उत्पादन करणारा तो कोणताही अन्न व्यावसायिक असो, त्यांनी आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि त्याचं त्या ठिकाणी अस्वच्छ वातावरणामुळे अन्न दूषित होतात आणि ग्राहकाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टिकोनातून त्यांनी सगळं वातावरण, परिसर अगदी नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे आणि प्रत्येक स्टेजला त्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. आणि स्वच्छता ही अन्न सुरक्षेची पहिली महत्त्वाची पायरी आहे. कर्मचाऱ्याची वैयक्तिक स्वच्छता हा दुसरा इश्यू आहे. त्यांनी अन्न हाताळणारे जे कर्मचारी असतात त्यांनी स्वच्छ कपडे घातलेले आहेत का, ते हात साबणाने धुतात का, त्याच्याचप्रमाणे त्यांचे नखे वगैरे त्यांनी काढलेले आहेत का, ते हँडग्लोव्ज वापरतात का, ते हातमोजे वापरतात का, ते हेडगिअर म्हणजे हेड कॅप वापरतात का, याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि या कायद्यानुसार आवश्यक गोष्टी आहेत, उत्पादनामध्ये तर अत्यंत आवश्यक आहेत. तर त्यांनी त्या कर्मचाऱ्याची वैयक्तिक स्वच्छता ही योग्य आहे का या संदर्भामध्ये काळजी घेतली पाहिजे. त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट, त्यांचं जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे त्यांच्या फिटनेसच्या संदर्भात हे सुद्धा त्यांनी आपल्याकडं घेतलं पाहिजे आणि ते त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्याचप्रमाणे उपकरणं आणि भांडी हे स्वच्छ त्यांनी केली पाहिजेत, गरम पाण्याने ते स्वच्छ केली पाहिजेत. त्याचप्रमाणे टेबल वगैरे जे काय ते यूज करतात ते पण अतिशय स्वच्छ, निर्जंतुक आणि ते व्यवस्थिशीर त्या ठिकाणी त्याची स्वच्छता त्यांनी राखणं आवश्यक आहे. कच्चा माल आणि तयार अन्न पदार्थ आहे त्यांनी वेगळे ठेवले पाहिजे. त्या संदर्भातल्या नोंदी त्यांनी ठेवल्या पाहिजेत. त्याच्यावर खूप जबाबदारी फूड बिझनेस ऑपरेटर. फूड बिझनेस ऑपरेटरनी काय काय ठेवलं पाहिजे, खरेदीचे विक्री बिल, खरेदीचे बिलं, पुरवठादाराची माहिती, FSSAIचा परवाना नोंदणी, साफसफाईचे वेळापत्रक नोंदणी, पेस्ट कंट्रोलच्या नोंदणी, पाणी तपासणी आणि इतर आवश्यक जे अहवाल आहेत ते सगळे त्यांच्याकडे पाहिजेत. कर्मचाऱ्यांना जे काय प्रशिक्षण देतात, ट्रेनिंग देतात त्या संदर्भातला पण अहवाल त्यांच्याकडे पाहिजे. आणि हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड अतिशय महत्त्वाचं आहे ज्यावेळेस फूड सेफ्टी ऑफिसर त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करायला येतो. त्यामुळे FBOनी आपल्या अन्न व्यावसायिकाशी संबंधित कायद्यानुसार अभिप्रेत जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या पाहिजेत. आणि स्वच्छ व्यवसाय, सुरक्षित अन्न आणि समाधानी ग्राहक हेच त्याचं ब्रीद असलं पाहिजे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पाहूया यानंतर जसे ज्याप्रमाणे आपल्यासमोर ते आम्ही सादर करू.